नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज 3 रेसिपी एकत्र घेऊन आलेल्या आहेत, म्हणजेच इडली, सांबर, चटणी, जे स्नॅक्सची रेसिपी आहे ते एकत्र घेऊन आले आहेत। तर चला, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका, कारण पूर्ण व्हिडिओ बघता पण लाईकसुद्धा करत नाही तुम्ही। तर चला, त्यासाठी हे रेशनचे तांदूळ आहेत। तुम्ही कोणतं तांदूळ, खडे तांदूळ वगैरे वापरत असेल तर चांगलंच। तर 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही 6 वाटी तांदूळ घेऊ शकता। मापाने घेतलं तर चांगला अजून व्यवस्थित आपली रेसिपी बनेल। हे 3 वाटी तांदूळ घेतलेले, तांदूळ खडा वगैरे असतात निवडून घ्या आधीच। आणि हे उडीद डाळ आहे, आईने दिलेली उडीद डाळ आहे घरातले। ह्याला टरफले आहेत, पॉलिश केलेले नाही, त्यामुळे हे काळ्या काळ्या तुम्हाला टरफले दिसत असतील। नंतरनं भिजल्यावर तर टरफले निघून जातात। आणि हे हरभरा डाळ आहे। काही जण हरभरा डाळ वापरत नाही, तर हरभरा डाळ वापरून पण बघा, एक नंबर टेस्टी लागतो। आणि पोहेसुद्धा 1 वाटी घेऊ शकता तुम्ही। आणि हे आहे मेथी दाणे। तांदूळ 3 वाटी, हरभरा डाळ 1 वाटी, उडीद डाळ 1 वाटी, माप चुकू नका। आणि हे आहे मेथी दाणा, हे बघा 8 तास भिजू घालायचे। संध्याकाळ झाली, 8 तास झालेले आहे। तर आपली तांदूळ जे आहे भिजलेला आहे, मेथी दाणा भिजलेले आहे, डाळीसुद्धा भिजलेले आहेत। हे बघा, एकात 2 व्हायला लागलेत, म्हणजेच आपली डाळी वगैरे सगळं मस्त भिजलेले आहेत। जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही 6 वाटी तांदूळ, 2 वाटी उडीद डाळ, 2 वाटी हरभरा डाळ किंवा 2 वाटी पोहे घेऊ शकता। मेथी दाणे घ्यायचे विसरू नका। तर हे टरफल्यासाठी मी ह्या पद्धतीने टरफले काढून घेते। हे गावठी जे गावरान असतात ना, धान्य वगैरे 1 नंबर असतात। एवढंच की थोडासा कष्ट करावं लागतं बघा। पॉलिशिंग असला तर ह्याची गरज पडलं नसतं, पॉलिशिंग नसल्यामुळे हे टरफल्यासाठी मला ह्या पद्धतीने पाणी काढून टरफलं काढावं लागतं। हे बघा, टरफले निघाले, ह्या पद्धतीने काढून घ्यायचं। तर मी टरफले ठेवते थोडाफार, कारण त्यात खूप सारे मिनरल्स, विटॅमिन्स वगैरे काय काय असतात आपल्या लेकरांसाठी छान। सगळे एकत्र करून मिक्सर करून घेऊया। ह्या पद्धतीने पीठ झालं पाहिजे। हवा तसं तुम्ही पाणी ॲड करून करू शकता। आता एखादं मोठी भांडी घ्या, कारण रात्रभर आपल्याला भिजू घालवायचं आहे, नंतर ते खूप सारा फुलतो। पूर्ण माझ्या डाळीचे तांदळाचे एवढं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता उद्या सकाळपर्यंत कुकर फुलणार आहे माझा। कुकरमध्ये घेते मी, कारण आपल्याला झाकून ठेवायचं। हे बघा, झाकून ठेवलं, बघा किती फुगलेलं आहे। त्या पद्धतीने फुलते सकाळ। आता ह्यात मीठ मिक्स केलेलं नाही आहे आणि सोडासुद्धा मिक्स केलेलं नाही आहे, ते आपोआप फुगलेलं आहे। मीठ आणि सोडा वापरायचं नाही आहे जेव्हा तुम्ही ठेवता रात्रभर, त्या टायमिंगला। जेवढा हवं आहे तुम्ही साईडला काढून घ्या। आता ह्यात अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे। ह्यात चवीनुसार मीठ टाका। जर तुम्ही सोडा वापरत असेल तर सोडा टाका, शक्यतो सोडा वापरू नका। ह्यातसुद्धा फुलून मस्त अशी इडली तयार होतात। चांगलं थोडंसं 2 मिनिट फेटा। आणि जे इडलीचं पात्र आहे त्यात 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। लिंबू असेल तर लिंबू टाकू शकता। आणि इडली पात्रात जे भांडी आहेत त्याला तेल लावून घेऊयात, जेणेकरून आपले इडली चिटकणार नाहीत। ह्या पद्धतीने पळीने भरून घेऊयात। व्हिडिओ पूर्ण बघता, तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक करत नाही, कमेंट करत नाही, त्यामुळे आधीच व्हिडिओ बघता बघता कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती प्लीज नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। 2 दिवसाची मेहनत 10 मिनटात तुम्ही बघून मोकळे होता। बघा किती छान असे भरायचे, नंतर झाले की 1 नंबर इडली दिसतात। सर्व पात्र भरून घेतलेलं आहे आणि ह्याला झाकून ठेवून टाकूयात। जवळपास मीडियम गॅसवरती 10 मिनिट ठेवायचं। ते 10 मिनिट होईपर्यंत मी इकडे चहा पिऊन जाते।
बघा इडली तयार झालेली आहे आपली. माझे लेकरं वेटिंगवरती आहेत इडलीसाठी. बघा आमचे मॅडम वेट करतात. इडली झाली की नाही मा? इडली झाली की नाही मा? गरमच आहे. 10च मिनटात तुमचं इडली तयार होतं. फक्त 10 मिनिट ठेवा मिडियम गॅसवर. फुल्ल फ्लेम ठेवला तर 6 ते 7 मिनटात होतो. मिडियम गॅसवर चांगले शिजतात आणि थोडंसं फुगतात. बघ अजिबात चिटकलेलं नाही आहे. खाली आपल्या इडली पात्राला अजिबात इडली चिटकलेली नाही आहे, कारण आपण तेल लावलेलं आहोत. किती छान अशी इडली यायला लागली. हा रेसिपी करायला विसरू नका. नक्की करा ह्या पद्धतीने. ह्यात मी सोडा बिडा काहीही वापरलेलं नाही, तुम्ही बघू शकता. जे ऑप्शनल वस्तू असतात, गरजेचं नाही, आपल्या शरीराला नुकसान देईल ते न वापरलेलं चांगलं असतो. तर बघा किती छान असे इडली तयार झालेले आहेत. आता एका साईडला इडलीची बाजू साईडला करूयात. इकडे सांबराची तयारी करूयात आपण. आणि सांबारसाठी मी तुरीचं डाळ आणि मूग डाळ दोन्ही घेतलेलं आहे. दोन्ही 1 वाटी तूर डाळ घेतली, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेलं आहे. आणि कट केलेले 1 टोमॅटो टाकले, गाजर टाकले आणि 1 कद्दू आहे. दुधी भोपळा, काही लोक याला दुधी भोपळासुद्धा म्हणतात, ते घेतलेलं आहे अर्धा. ते ह्या प्रकारे कट करून घ्या. आणि 1 वांगी घेतलेलं आहे. जे अजिबात भाज्या खात नाही त्यांच्यासाठी 1 नंबर आहे. आणि 2 बटाटा टाकलेला आहे, कारण नंतरनं सांबार केले की सर्व मिक्स होतो. त्यांना कुठे कांदा आहे कुठं काय आहे ते कळणारसुद्धा नाही आहे, कुठं वांगी आहे. आणि फ्लावरसुद्धा टाकलेला आहे मी. आता ह्याला मीडियम फ्लेमवर 2 शिट्टे घेऊयात. तिकडे गॅस कुकर चालू केलेलं आहे. आता एका साईडला शेवग्याची शेंग घेऊयात. काही लोक ह्याला कोकणात डांबे म्हणतात. ह्या प्रकारे कट करून वरचं साल काढून घेऊयात, नाहीतर ते साल असले की खाताना दातात अडकतात. ह्या प्रकारे काढून घ्या. पूर्ण काढून घेऊ नका, ह्या प्रकारे काढून घ्या. पूर्ण कट करून ह्या प्रकारे लांब लांब बोटासारखे कट करून घेऊयात. आणि ह्याला पाणी टाकून शिजून घेऊयात. हे शेवग्याचे शेंग कुकरमध्ये टाकायचं नाही. कुकरमध्ये जेव्हा टाकता तुम्ही ते खिचडी होऊन जाते, नाही खाता येते, नाही नीट आपलं सांबार नीट होईल. ते एका साईडला शिजते तोपर्यंत तिकडे आपली कुकर शिट्ट्या झालेल्या आहेत. त्या प्रकारे शिजलेली आहे. नीट फेटून घ्या, जेणेकरून आपली जे डाळ भाज्या बिज्या असतील एक जीव होतील. पूर्ण व्यवस्थित चमच्याने फेटून घ्या. आणि इकडे फोडणीची तयारी करूयात. 2 ते 3 पळी तेल टाका. जिरा मोहरी आहे. जिरा मोहरी नाचत आहेत. लसूण घेतलेलं आहे, भरपूर सारं लसूण घेतलेलं आहे. अद्रक असेल तर अद्रक टाकायला विसरू नका, कारण अद्रक नसल्यामुळे मी अद्रक टाकलेलं नाही आहे. लसूण आणि 1 कांदा घेतलेला आहे उभा चिरून, ते पण टाका. थोडंसं लालसर होईपर्यंत भाजा. आणि कढीपत्ता, ताजा कढीपत्ता आहे. आणि लाल मिरची पावडर आणि काळे तिखट घरातलंच आहे, ते सुद्धा 1 चमचा टाकलेला आहे. आणि हे सांबार मसाला आहे. सांबार मसाला अख्खा पूर्ण टाकायचं नाही आहे, अर्धाच सांबार मसाला टाकायचा आहे. आणि हे हळद आहे. ह्याला थोडंसं तेलात छान भाजू द्या. आणि आता जे डाळ आपण शिजून घेतलं होतं कुकरमध्ये ते टाकून घेऊयात. आंबट गोड अशी मस्त रेसिपी होती सांबाराची. आणि हे चवीनुसार मीठ टाका. 1.5 चमचे मी मीठ टाकलेलं आहे.
आणि जे शेवग्या शेंग होतं शिजून घेतलेलं होतं आपण ते टाकूयात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक तुकडा गूळ टाकलेला आहे कारण आपल्याला सांबार आंबट गोड करायचा आहे. आणि चिंच मी आधीच भिजू घातला होता. चिंचेचं पाणी चिंच कुस करून चिंचेचं पाणी टाकायचं आहे. व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका, खूप मेहनत लागते. पूर्ण चिंचेचं पाणी टाकले मी. हॉटेलात पूर्ण पाणीच असतं सांबार. आपलं घरातलं मस्त असे घट्ट छान होतं. ह्या पद्धतीने करायला विसरू नका. चिंच आणि गूळ टाकायला विसरू नका मेन, त्याच्याने सांबाराची टेस्ट वाढतो. थोडंसं उकळी मारू द्या. मी इकडं कोथिंबीर एकदम बारीक चिरून कोथिंबीर टाकते. भरपूर सारा कोथिंबीर टाका. बघा सांबार आपली तयार. त्याला उकळी मारून उकळी मारू द्या. इकडे आपण चटणीची तयारी करूयात. शेंगदाण्याची चटणी करणार आहोत. खोबऱ्याची चटणी कोकणात करतात, शक्यतो तिकडे घाटावर म्हणजेच सोलापूरकर शेंगदाण्याची चटणी खातात. साहेबांना आमच्या शेंगदाण्याची चटणी आवडते, त्यामुळे शेंगदाण्याचीच चटणी करते मी इडलीसोबत, डोसासोबत वगैरे. त्याला छान भाजू द्या लालसर होईपर्यंत. शेंगदाणे भाजलेले आपले त्यात मिक्सर वाटून घ्यायचे. लसूण आहे आणि तुम्हाला हवे तेवढी मिरची टाकू शकता. 7-8 मिरच्या घेते मी. त्यात देठं काढून 1-2 करून टाकूयात. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. कसं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका. बरं 10-12 मिरच्या घेतले. आणि ह्यात आपल्याला कोथिंबीर सुद्धा कट करून कोथिंबीर टाकायची. एकदम बारीक कट करून न करता मोठेच कोथिंबीर घेतलेलं आहे. फक्त देठं काढून घ्या आणि कोथिंबीर घ्या आणि थोडंसं ह्याच्यात पाणी टाकून घेऊयात, अर्धा ग्लासभर. त्याला मिक्सर करून घेऊयात. हे बघा ह्या पद्धतीने ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली चटणीची. आता ह्यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायचं आहे. इकडे आपले पॅन जे आहे गरम झालेलं आहे. तडका तुम्ही डायरेक्ट त्याच्यात न टाकता ह्या पद्धतीने तडका टाका, ह्याच्यानेच टेस्ट वाढतो. काही लोक चमचेत किंवा वाटीत एखाद्या वाटीत तडका टाकून ते डायरेक्ट चटणी टाकतात. तसं न करता ह्या पद्धतीने करा. तेल गरम झालेली आहे आणि हे जिरा मोहरी टाकायचं आहे. बघा जिरा मोहरी नाचतात आपले. आता कढीपत्ता टाकूया. बघा कढीपत्तासुद्धा बघा किती छान असा तेल गरम झाल्यामुळे कढीपत्तासुद्धा नाचतात आपल्या जिरा मोहरीसोबत. आणि हे लसूण घेतलेले एकदम थोडंसं 4-5 कळ्या तेवढंच लसूण घेतलेल्या पाकळ्या, कारण ऑलरेडी आपण लसूण टाकलेलं आहोत मिक्सरमध्ये. चांगलं थोडंसं लालसर होऊ द्या, खरपूस भाजू द्या. बघा आपली कढीपत्ता लसूण थोडंसं करपल्यासारखं दिसलं ना, मग आपण जे चटणी केलं होतं मिक्सर केलं होतं ते टाकायचं आहे. ही तडका तुम्ही डायरेक्ट तेलातली ही तडका डायरेक्ट काही जण चटणी टाकतात, तसं न करते ह्या पद्धतीने करून घ्या. गॅस आपली मीडियम ठेवा आणि ह्या पद्धतीने करा. काही लोकांना चटणी एकदम घट्ट लागतो, काही लोकांना थोडासा पातळसर लागतो. तर तुम्हाला हवी तेवढं तुम्ही करू शकता. काही लोक दह्याची सुद्धा चटणी करतात. आणि जो मिक्सरमध्ये भांडीत थोडंसं खालची ग्रेव्ही राहिलेला त्यात मी पाणी टाकून ते पाणी ॲड करते मी. तुम्हाला हवे तुम्ही तेवढं पाणी यूज करू शकता.
बघा छान असं चटणी तयार होते. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, लाईक करा. कसं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला चटणी आवडली का, सांबार आवडले का, इडली आवडली ते सुद्धा सांगायला विसरू नका, कारण खूप मेहनत लागतो. आणि शेवटी चटणीत साखर थोडासा टाकायला विसरू नका. छान मस्त अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. इडली, सांबार, चटणी तिन्ही रेसिपी एकत्रच टाकलेला आहे, त्यामुळे खूप लॉंग झाला व्हिडिओ. तर चला या नाश्ता करायला गरमागरम असा. नेक्स्ट रेसिपीला परत भेटूयात. चॅनल सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका.